परवा नरेंद्र मोदींनी असं ट्विट केलं होतं की करोना हा धर्मापुरता नाही, जातीपुरता नाही, कोणत्या पंथापुरता नाही किंवा एखाद्या वर्गापुरता सुद्धा नाही. करोनाच्या निमित्ताने समाजामध्ये गोंधळ घालायचे हे प्रयत्न होत आहेत, अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत, मुसलमानांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे जर तुम्ही थांबवले नाहीत मोदीजी आणि अमित शाह तर तुम्हाला सुद्धा जबाबदार धरावं लागेल, हे लक्षात घ्या. मी स्पष्टपणे बोलतोय. कुठेही पाठवा, मला त्याची पर्वाच नाही. कुठेही पाठवा, तुरुंगात पाठवा, स्वर्गात पाठवा, नरकात पाठवा, मला काही पर्वा नाही. हे सत्य आहे. तुम्ही या देशाची वाट लावली आहे, या देशामध्ये विष पसरवलेलं आहे आणि या अफवांच्या विषामुळेच असे लिंचिंगचे प्रकार होत आहेत, हे लक्षात घ्या. नाहीतर 48 तासांनी हे सगळे प्रकार झालेच नसते. मग धर्मावरून भांडण लावण्याचा प्रयत्न झाला. हिंदू साधूंची हत्या, हिंदू साधूंची हत्या, काही टीव्ही चॅनल पण उतरली. पण महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या टीव्ही चॅनलना गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरेंनी जरा फटके दिल्यामुळे आणि एका पत्रकाला अटक केल्यामुळे इथली चॅनल जरा धड राहिली असं मला वाटतं. नाहीतर हे जे गोदी मीडियातले पत्रकार आहे ते चवताळून उठले असते. दुसरा मुद्दा आला, हे नाही होत तर हे हा संबित पात्रा, हे संबित पात्रा आणि देवधर काय करतायत, सुनील देवधर ते म्हणतायत हे षडयंत्र आहे. पहिलं म्हणजे मार्क्सवाद्यांचं, कारण तिथला आमदार हा मार्क्सवादी आहे. दुसरं म्हणजे एनसीपीवर आरोप, जिल्हा परिषद सदस्य एनसीपीचे आहेत. पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्याला बरोबर घेतलं हे जमावाला समजवायला. आणि मला या दोघांना विचारायचं आहे, भाजपच्या नेत्यांना, ही पंचायत भाजपच्या अखत्यारीत आहे, इथला सरपंच हा भाजपचा आहे, हे खोटं आहे का? या सरपंचाकडे पोलिसांनी चौकशी केली, हे खोटं आहे का? अटक झालेल्यामध्ये अनेक जण भाजपचे समर्थक आहेत, हे खोटं आहे का? स्पष्टपणे सांगून टाका. स्पष्ट. मला धमक्या देऊ नका, तुमच्यावर खटला घालू वगैरे, घालायचा तो घाला. मी अनेक खटल्यांना तोंड दिलेलं आहे. कोणतरी भाजपचे किरकोळ नेते मुंबईचे मला धमक्या देत आहेत की वागळेंविरुद्ध तक्रार केली आहे पोलिसात. मी सगळ्या तक्रारींना तोंड देईन. पण काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा आरोप केलेला आहे की ही पंचायत भाजपच्या प्रभुत्वाखालची आहे आणि जे अटक झालेले 110 लोक आहेत यापैकी बहुसंख्य हे भाजपचे समर्थक आहेत. हे खरं की खोटं हे सांगा, हा माझा प्रश्न आहे. कोणताही संबंध नसताना, गावकऱ्यांनी केलेला हा हल्ला असताना सुद्धा असा राजकीय रंग देण्याचं कारण काय होतं? कसला स्वार्थ आहे? कसला विकृत स्वार्थ आहे? नुसता स्वार्थ नाही, विकृत स्वार्थ आहे हा. केवळ संताप येतो अशा लोकांचा. गोदूताई परुळेकरांच्या काळापासून आम्हाला माहिती आहे इथे कम्युनिस्टांनी काय काम केलंय. आजही भाजपच्या आमदाराचा पराभव करून हा कम्युनिस्ट आमदार डहाणूमधून निवडून आलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न आहे की धर्मांधतेचं विष इथे पेरायचं, म्हणून काही संस्था सुद्धा काम करतायत त्यांच्या परिवारातल्या या भागात अनेक वर्षापासून. हे धर्मांधतेचं विष इथे पेरायचं आणि कम्युनिस्टांना पूर्णपणे नामोहरम करून टाकायचं, पण ते अजून शक्य झालेलं नाहीये. पुन्हा एकदा कम्युनिस्ट आमदार निवडून आलेला आहे. काही भागामध्ये इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पण बऱ्यापैकी काम आहे. कशासाठी भाजपच्या नेत्यांनी कम्युनिस्टांवर रोग धरला, कम्युनिस्टांवर आरोप केले? आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर अशोक ढवळे यांनी पत्रक काढलेलं आहे की आम्ही बदनामीचा खटला दाखल करणार आहोत आणि आम्ही यांच्या विरोधात, भाजपच्या नेत्यांविरोधात कारवाईची मागणी करणार आहोत. आता बोला, आता बोला. माझं महाराष्ट्र सरकारला म्हणणं आहे, संबित पात्रा, सुनील देवधर, कोण अशोक पंडित, जे ज्या कोणी सोशल मीडियाचा वापर करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्वांना अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना तुरुंगात जाऊ द्या. ही जर हिंमत तुम्ही दाखवाल तर व्हॉट्सअपवरून अफवा पसरवण्याची हिंमत पुढे कोणी दाखवणार नाही. आहे तयारी? आहे तयारी? भाजपच्या राज्यात हे होणार नाही. फडणवीसांनी हे कधी केलं नाही, कारण त्यांना अशा प्रकारच्या अफवा पसरवून समाजामध्ये दुही माजायलाच हवी होती. पण उद्धव ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध म्हणून विचारतोय, करणार आहात काय ना अटक? पुरेसा पुरावा आहे. हवे तेवढे पुरावे मी देतो, अनेक लोक देतील, मी देण्याची सुद्धा गरज नाही, अनेक लोक देतील. कारण फेसबुक, ट्विटर
व्हॉट्सअपवर हे सगळं उपलब्ध आहे. पद्धतशीरपणे जो प्रयत्न केलाय यांनी धर्मांधता भडकवण्याचा, धार्मिक विष पसरवण्याचा किंवा राजकीय हेत्वारोप करण्याचा कम्युनिस्टांवर आणि राष्ट्रवादीवर, मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आवाहन करायचंय, पवार साहेब, महाराष्ट्रातलं हे विष जे आहे ते एकदा त्याचं नायनाट करून टाकूया. जमिनीमध्ये ज्या प्रमाणे तण लागतं तशा प्रकारचं हे तण आहे ते काढून टाकूया, उपटून काढून टाकूया आपण सगळे. माझं पूर्ण सहकार्य राहील. पण रोज भांडणं लावणारे, रोज विष पसरवणारे, रोज समाजामध्ये दुफळी निर्माण करणाऱ्यांना एकदा तरी धडा मिळालाच पाहिजे. तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी जर मनात घेतलं तर हे होऊ शकतं. यावेळेला या मंडळींना सोडू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, अशा प्रकारे काहीतरी प्रसंग घडवून, घटना घडवून, पेटवापेटवी करून महाराष्ट्रातलं बिगर भाजप सरकार पाडण्याचा यांचा बेत मला स्पष्टपणे दिसतोय. जाहीर आरोप करतोय. देवेंद्र फडणवीस उत्तर द्या हिंमत असेल तर. प्रत्येक टेलिव्हिजन चॅनलवर जाऊन काही काही मुलाखती देत आहेत जिथे त्यांना काउंटर क्वेश्चनिंगच होत नाही, उलट प्रश्नच विचारले जात नाही. माझ्या या प्रश्नांची उत्तर द्या. काल म्हणत होते टेलिव्हिजनवर येऊन, अत्यंत घृणास्पद घटना आहे. बरोबर आहे, घृणास्पद आहे. पण या घृणास्पद घटनेला धार्मिक रंग देऊन समाजामध्ये अधिक घृणा निर्माण करण्याचं काम तुमच्या लोकांनी केलंय. फडणवीस, त्याचं काय करणार आहात तुम्ही? त्याचं काय करणार आहात? कोणी विचारणार आहे तुम्हाला? तुम्ही इंटरव्ह्यू देत होता झीला, विचारला का हा प्रश्न? सचिन सावंतने आरोप केलेला आहे, काँग्रेसचे प्रवक्ते, की बहुसंख्य जे आरोपी आहेत ते भाजपचे समर्थक आहेत. एका तरी टीव्ही चॅनलने हा प्रश्न विचारला का पोलिसांना जाऊन, की कोण आहेत हे आरोपी? ज्या तिथल्या सरपंच आहेत चित्रा चौधरी, यांचा आणि या आरोपींचा संबंध काय आहे? चित्रा चौधरींची चौकशी झाली, त्यामधून काय निघालं? काय म्हणाले चित्रा चौधरी? ही भाजपची पंचायत आहे, हे तर सत्य आहे ना. मी राजकीय रंग देत नाहीये, मला असं म्हणायचं नाहीये की हे लोक मारायला भाजपचे झेंडे घेऊन गेले होते म्हणून. कधीच जाणार नाहीत, कधीच जाणार नाहीत. कारण उघडपणे काही करण्याचे शिक्षण नाही आहे ना, ही त्यांची संस्कृती नाहीये. पण माझं हे म्हणणं आहे की अफवा ज्यांनी पसरवल्या त्यांच्यावर कारवाई व्हायची असेल तर अफवांच्या मुळाशी पोचावं लागेल. अफवांची संस्कृती कोणी निर्माण केली? उत्तर द्यावा. मोदी शहा आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा. तुमच्या लोकांनी गेल्या 6 वर्षात ही निर्माण केलेली आहे. तुमच्या लोकांनी भारताच्या आत्म्याला ठेच पोहोचवली आहे. त्याचं उत्तर तर तुम्हालाच द्यावं लागेल.